मित्रांनो, आपण विभाजक शोधायला तर शिकलो, पण तुम्हाला माहीत आहे का, काही संख्या स्वभावाने खूप कडक असतात. त्या कोणाच्याच पाड्यात येत नाहीत आणि काही संख्या खूप आनंदी असतात. त्या अनेकांच्या पाड्यात येतात. यांनाच गणितात मूळ आणि संयुक्त संख्या म्हणतात. चला, सराव संच 34 सोडून ही संकल्पना पक्की करूया. बघा, प्रश्न पहिला काय विचारला आहे? 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा. आता मूळ संख्या म्हणजे काय रे? ज्या संख्येचे एक आणि तीच संख्या असे काय असतात रे? दोनच विभाजक असतात. चला, 1 ते 20 मधील अशा संख्या शोधूया ज्या कोणाच्याच पाड्यात येत नाहीत. बघा रे, 2 ही संख्या कोणाच्याच पाड्यात येत नाही. त्यानंतर 3 ही संख्यासुद्धा कोणाच्याच पाड्यात येत नाही. 5, 7, 11, 13, 17 आणि 19 ह्या संख्या कोणाच्याच पाड्यात येत नाहीत. बघा रे, ही जी काही 2 ही संख्या आहे ही एकमेव काय आहे रे? सममूळ संख्या आहे. लक्षात आलं का? हा झाला प्रश्न पहिला. त्यानंतर प्रश्न दुसरा, 21 ते 50 या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या लिहा. 21 ते 50 मधील अशा संख्या लिहायच्यात ज्या कोणत्या ना कोणत्या पाड्यात येतात. बघा रे, आता 21 हा अंक कोणत्या पाड्यात येतो रे? 7 त्रिक 21 म्हणजे तो 3च्याही पाड्यात येतो, तो 7च्याही पाड्यात येतो. त्यानंतर 22 11 दुने 22 म्हणजे त्याला 2नेही भाग जातो आणि 11नेही. त्यानंतर कोणती संख्या आहे रे? 24 6 चोक 24 6च्याही पाड्यात आहे, 4च्याही. त्यानंतर 25 जो 5च्या पाड्यात आहे, 5 5 25. त्यानंतर 26 त्यानंतर 26 कुणाकुणाच्या पाड्यात आहे? बघा रे, 13 1 13 13 दुने 26 म्हणजे 2च्याही आणि 13च्याही. त्यानंतर 26 नंतर काय आहे रे? 27 9 त्रिक 27 3च्या आणि 9च्या. त्यासोबतच पुढची संख्या आहे 28 7 चोक 28 जी संख्या 28 ही संख्या 7च्याही पाड्यात आहे, त्यासोबत 4च्याही. त्यानंतर पुढील संख्या आहे 30 15 दुने 30 म्हणजे 2च्याही पाड्यात आहे आणि 15च्या. त्यानंतर 32 16 दुने 32 जी 16च्याही पाड्यात येते आणि 2च्या. 32 नंतर कोणती संख्या आहे? 33 33 एक्के 33 आणि 11 त्रिक 33 जी 11च्याही पाड्यामध्ये आहे. 33 नंतर कोणती संख्या येते रे? तर ती संख्या येते 34 17 दुने 34 17च्याही पाड्यात येते, 2च्याही पाड्यात येते. त्यानंतर काय येते रे? 35 7 5 35 7च्याही पाड्यात येते आणि 5च्याही. त्यानंतर 36 36 ही संख्या कोणाच्या पाड्यात येते रे? 9 चोक 36 9 आणि 4च्या. त्यासोबतच पुढील संख्या आहे 36 नंतर कोणती संख्या आहे रे? की 38. हे 38सुद्धा काय आहे रे? संयुक्त संख्या. त्यानंतर 39 40 42 44 45 46 48 49 आणि 50 ह्या काय आहेत रे? सर्व संयुक्त संख्या आहेत. आता हे ज्या काही संयुक्त संख्या आहेत म्हणजेच काय रे? ह्यामध्ये असणारे जे काही मूळ संख्या आहेत ह्यातून काय केलेल्या आहेत रे? गाळलेल्या आहेत. ह्या बाकीच्या काय आहेत रे? संयुक्त संख्या आहेत. आता प्रश्न क्रमांक 3 बघा रे, काय विचारलं आहे? खालील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खूण करा. आता बघा रे, जी काही मूळ संख्या आहे त्या मूळ संख्येला काय करायचं आहे रे? गोल. आता कोणती मूळ संख्या आहे रे? की पहिली संख्या आहे जी कोणाच्याच पाड्यात येत नाही, ती काय आहे रे? 37. ती फक्त 1 आणि 37 म्हणजे ती स्वतः. त्यानंतर दुसरी कोणती संख्या आहे? 43. त्यानंतर कोणती संख्या आहे बघा? 53. त्यानंतर कोणती संख्या आहे? 59. त्यानंतर जी पुढील संख्या आहे ती काय आहे रे?
79 आणि पुढची जी संख्या आहे ती काय आहे रे 97. ह्या काय आहेत रे मूळ संख्या, म्हणजे ह्या कोणाच्याच पाड्यात येतं नाही. 22 ही येते. 11 11 दुने 22. ह्या ज्या राहिलेल्या संख्या आहेत ह्या कुणा ना कुणाच्या पाड्यात येतात. बाकी जी ही काही गोल केलेली संख्या ही कुणाच्याच पाड्यात येतं नाही. त्यानंतरनं प्रश्न 4 बघा काय विचारलं आहे, मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या. आता बघा रे 2, मगाशीच मी तुम्हाला हे ते उत्तर दिलं की हे उत्तर आहे हे तुम्ही तोंडपाठ करूनच ठेवा, कारण एकमेव समसंख्या आहे जी मूळ आहे. बाकी सर्व संख्या ह्या काय असतात रे विषम असतात. इथं जर तुम्ही पाहिलं 20पर्यंतच्या संख्या तसे 100पर्यंतच्या संख्यांमध्ये सगळ्या संख्या ह्या विषम आहेत. बाकी जी एकच संख्या आहे 2 ही काय आहे रे किती काय आहे एकमेव समसंख्या आहे. काय आहे ती एकमेव समसंख्या आहे. लक्षात आलं का. तर मित्रांनो आज आपण सराव संच 34च्या माध्यमातून मूळ आणि संयुक्त संख्यांमधील फरक समजून घेतला. गणित हा विषय पाठांतराचा नाही तर समजून घेण्याचा आहे हे आज आपण पुन्हा एकदा सिद्ध केले. विभाज्य असो विभाजक गणिताचे टेन्शन आता कायमचे विसरा. आजचा हा संपूर्ण धडा तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या यशाचा पाढा वाचण्यासाठी मी पुन्हा येईन एका नवीन धड्यासह. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा आणि प्रगती करत राहा फक्त मराठी लेक्चरवालीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.